मला सांगतो मार 70-80 हजार रुपये कर्ज होतं. मित्र म्हणे अरे येड्या चांगलं मालदार व्हायचा असन आणि पुढल्या वर्षी जर कधी कार घ्यायची असन तर अद्रक लाव म्हणे अद्रक. अरे मग काय मी 2-1 लाख रुपये अजून कर्ज काढून आणले अद्रक. म्हणलं आता काय पुढल्या वर्षी मस्त पैकी एखादी कार घेऊ बायकून आपण फिरायला जाऊ मस्त पैकी इकडं तिकडं. अहो कशाची कार अरे या पावसानं मधीच केली आमची कार. पहिले 70-80 हजार रुपये कर्ज होतं वरून 2 लाख रुपये काढून अद्रक आणली होती. आता काय आहे 2-3 लाख रुपये कर्ज होऊन बसलं नुसतं नाही कार ना काही नुसती पाण्यानं केली आमची कार. आता असं झालंय नुसतं आभाळ येतंय वारा असं सुटतंय कोण बसा बसा इकडं निघत आहे राजूरकड. अरे का मायला स्वप्न तर राहायचं माग आहे मपले मला काही कारगिर घेऊ देत नाही वाटतं. लय अशी होती राव मला यावर्षी मस्त पैकी या आद्रकीच्या पैशावर कारगिर घेऊन मस्त पैकी बोंबलं खिंडू इकडे तिकडं सासरवाडी का मेवणीच्या घरी का इकडे तिकडं मस्त पैकी उन्हाळ्यामध्ये रस खायला जाऊ काही पोखडेच कार्यक्रम असे काहीतरी करू म्हणलं. पण कशाचा हो मायला खरं लय अवघड हो मायला मग स्वप्नात राहायचं मागे त्याच्यात काही जापान पेरून ठेवलं. जापानीचे काही पैसे डिझेलला काम येते आणि ते जापान बी सगळं वाळून चाललं आणि ते आद्रक तर गेलीच. आद्रकीचं पार वाटलं झालं. हे पहा ना तुम्ही कशी झाली हे पा. काय नुसतंच मायला वैताग झाला काय सांगा तुम्हाला आमची व्यथा काय हे बा सगळं वाळून कोळून गेलं रे अद्रक बी बा. नाही जाऊ दे तिकडं आता त्याच्या पुढल्या वर्षी पोहा आपण एखादं नवीन पीक घेऊ दुसरं मग त्याच्यावर घेऊ आपण कार. काय नाही आता जिरली आमची त्याच्यातल्या सायबीन गेली ती सायबीन उडली अर्धी ती बी आता डबल पेरणं पडती मोडून. काय शिनाची बांधते भाऊ कोणता शिनाची ती कापूसची तसा ती सोयाबीन ह्या अशी ह्या अद्रकीनं केलं ह्या असं हा नुसतं वाटोळंच आमचं वाटोळं. कशाची कारण कशाची थार भाऊ. जा दे तिकडं बिडीला बी पैसे राहिले आमचं आता लय अवघड दुखणे आमचं. जा दे ठेवतो मग.